तर अशी ती त्यांची बारीक कंबर हे पाहून म्हणजे अ, लहान बाळांचं पोट आणि हे मोठं हे असतं, पण तितक्या तान्यापणीही त्यांचे जो बांधा आहे तो सुडौल, तो बांधा, बारीक कमर असा तो त्यांचे आहे. आणि पुढे सांगतायत आता, पहावया श्रीराम मध्य रचना अभिमान त्याग पंचानना हे पाहिलं आपण. मेखळा अंगवनी अंगवणा मध्यभागी जाणा चित्रत्वे जडले, जो अपरंपार अनंत त्यास अनुभवी आकळत, तेवी मेखळे माझी रघुनाथ दिसे समस्त आकळीला. दामोदर लिलेच्या वेळी आपण हे पाहिलं होतं की भगवंताला ती माता बांधते, कारण वळण लावायचंय की मी जर आता याला शिक्षा नाही केली तर हा फुकट जाईल. हा अभिमान आहे तिथे. आ- माझ मी आणि माझं हे आहे. त्यामुळे ती ते दाम जे आहे, दोरी जी आहे ती पुरत नाही. पण त्याच वेळी सकाळीच जी कमरेला त्याच मातेने बांधलेली मेखळा आहे ती पुरलेली आहे. आणि दरवेळी दोरी कमी पडते, पण ती मेखळा काही असं होत नाही की ती आता घट्ट झाली. याचा अर्थ काय, जेव्हा सकाळी त्या शुद्ध वात्सल्य भावानी ती मेखळा बांधलेली आहे, तेव्हा ती भगवानांच्या उदराला ती बांधली गेली, भगवान बांधले गेले. तर भगवंताला जर बांधायचं असेल तर त्या भगवंताला शुद्ध भाव त्याला अपेक्षित आहे. त्या भावाने तो बांधला जातो. आणि असा ज्यांचा भाव आहे ते भगवंतावरही दादागिरी करू शकतात. यशोदा मातेनी ही बांधलंच ना शेवटी, की जेव्हा तिने सगळं म्हटलं काय रे तू बांधलाच जात नाही म्हणून शरणागती पत्करल्यावर बांधलाही गेला. आणि घाबरलेली आहेत भगवान. तसंच सूरदासांचं हे सांगतात की भगवान बालरूपाने त्यांच्या बरोबर असायचे सतत. आणि काहीतरी खोड्या काढ तर कुठेतरी जाताना हात सोडून ते पुढे पळायला लागले. तर एकदा झालं, दोनदा झालं, शेवटी अ, आणि ते हातात येईना. तर तेव्हा सूरदासजी म्हणतात, महाराजांनीच सांगितलेलं आहे प्रवचनात, की म्हणे हात सोडून पळालास याच्यात काय मर्दुमकी आहे. तुझी जर एवढी तुझ्यात जर कर्तृत्व असेल तर माझ्या हृदयातनं बाहेर जाऊन दाखव. हे चॅलेंज आहे, भगवंताला चॅलेंज आहे, आणि भगवंतालाही बाहेर पडता येत नाहीये. त्या गोपी सांगतायत, म्हणजे आपण प्रयत्न करतो की स्मरण कसं राहील, 24 तास नामस्मरण, ते स्मरण ईश्वराचं कसं राहील, स्मरण होण्यासाठी प्रयत्न करतो. त्या गोपी म्हणतात उद्धवजींना की काय करू उद्धवजी, म्हणे त्याला विसरायचा प्रयत्न आम्ही करतोय, पण आम्ही विसरू शकत नाही म्हणे. डोळे उघडले तर इथे तो उभा राहिलेला, इथे त्यांनी अशी लीला केली, इथे आमचे कपडेच पळवले, तिकडे त्यांनी आमचं मडकच फोडलं. सगळीकडे त्याच्या लीलांचं स्मरण आहे, आणि डोळे मिटल्यावरही तोच समोर आहे म्हणे, की आम्ही त्याला विसरू शकत नाही. किती प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही. काय भूमिका असेल. तर ती भूमिका जर मिळवायची असेल तर तो कसा आहे हे कळणं आवश्यक आहे. भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरासमान नमस्ते. भावग्राह्य आहे. तो भाव जर निर्माण करता आला रामचरित्र वाचताना, म्हणजे साधे ते अयोध्या वासी त्यांचा पण भाव बघितला ना, तर म्हणजे एकेका ओवीतनं इतकं काही शिकायला मिळण्यासारखं आहे. पुढे येईल ते. आत्ता तो भावाचा विषय निघालाय म्हणून घेऊ ते, की रामप्रभू जेव्हा वनवासाला निघाले आणि अयोध्यावासी त्यांच्या बरोबर गेले, तेव्हा मग मध्ये त्यांनी त्या गुहकाच्या, त्या निषाद राजाच्या इथे अ, अ, निषाद राजाच्या इथे जे थांबले, रात्री त्यांनी मुक्काम केला. आणि ब्राह्ममुहूर्तावर निघाले पटकन. रथा म्हणजे सारथ्याला पहिल्यांदा सांगितलं, तू वेगळ्याच दिशेला जाऊन असा फिरून इकडे परत ये, म्हणजे लोकांना वाटेल मी तिकडे गेलो. आणि मग परत येऊन आम्हाला घेऊन जा, असं करून ते सगळे उठायच्या आधी निघून जातात. अयोध्यावासी उठतात पहिल्यांदा, तेव्हा त्यांच्या पहिलं मनात काय आहे,
असा कसा राम सोडून गेला, आम्ही इतक्यापर्यंत बरोबर आलो, असं फसवून जायची काय गरज होती, आमचं प्रेम त्याला कळत नाही, हे काहीही विचार नाहीत. पहिल्यांदा मनात हा विचार आहे की भगवंत आम्हाला सोडून गेल्या, आमचीच कमी आहे, आमचीच सेवा कमी पडली म्हणे, आमची तमोगुण इतका वाढला की भगवंत इथून जाताना आम्हाला कळलं सुद्धा नाही, आम्ही निद्रेत राहिलो. तो लक्ष्मणासारखा आम्हालाही जागा राहता आलं असतं. ही जी विचार पद्धती आहे ना, ती म्हणजे खूप ते जाणवण्यासारखं आहे की आपण कसा विचार करतो आणि भक्त आहेत ते कसे विचार करतात. की तक्रार मनात सुद्धा नाहीये. स्वतःच दुःख मनात नाहीये, त्यामुळे तक्रार मनात नाहीये. रामप्रभू पासून आपण वेगळं होतं हेच फक्त दुःख आहे. बाकी घराचं दुःख नाही, दाराचं दुःख नाही, कशाचं दुःख नाही. किंवा आम्ही एवढे आलो मग तरी रामप्रभू का गेले. आपण मागे ते अं, कशात तो विषय आलेला, आपल्या सत्संगातच तो विषय आलेला की वैराग्याचं प्रकार महाराजांनी प्रवचनात एके ठिकाणी ओझरता उल्लेख आहे की एकाकार वैराग्य. एकाकार वैराग्य म्हणजे विराग जो आहे तो विषयांपासून अ, विराग व्हायचा, म्हणजे जेवढे विषय आहेत अ, त्या सगळ्यांपासून विराग झाला पाहिजे. मग विषय किती आहेत, जितकी इंद्रिय तितके विषय आहेत. कारण तन्मात्रा ज्या आहेत ज्याच्यापासून इंद्रिय बनली, त्या तन्मात्रा म्हणजेच विषय, शब्द स्पर्श रूपरस गंध. आणि तसंच कर्मेंद्रियाचा विषय म्हणजे चालणे, बोलणे, हे सगळे जे आहेत अ, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाचा विषय आणि 11वं अंतःकरणाचा विषय. तर होतं असं की पहिल्यांदा वैराग्य म्हणजे ह्या 10 पासूनच्या विषयांपासून वैराग्य आलं. म्हणजे चांगदेवांचं उदाहरण आहे की इंद्रिय निग्रह केल्याशिवाय 1400 वर्ष समाधी अवस्थेत राहू शकत नाही कोणी. म्हणजे थोर योगी आहेत. पण 11वं जे मन आहे ते पण खरं 1400 वर्ष त्यांनी ते थांबवलेलं आहे, पण ते योगिक प्रक्रियेने थांबवलेलं आहे, निर्वासन झालेलं नाहीये. त्यामुळे पूर्ण विराग नाही. आणि त्यामुळे मी म्हणजे कोणीतरी आहे, योगी आहे, मोठा आहे, 1400 वर्षाचा आहे, अशी बुद्धी ती राहिली. तर त्यामुळे एकाकार वैराग्य म्हणजे मनाचं वैराग्य नाही, मनाला जो मान लागतो त्याच्यापासून वैराग्य नाही. पण भक्त असे आहेत, हे सगळं सगळ्या अयोध्येला वर नेलं म्हणजे काय माझ्या राज्यात राहतात हा वशिला म्हणून नाहीये. तेवढं प्रेम आहे भगवंतावर, इतकं प्रेम आहे की सगळं सोडून ते मागे गेलेले आहेत. कोणाची तयारी आहे की मी संसार सांगून भगवंत जात आहेत, मी जातो. महाराज निर्गुणात जाऊन इतकी वर्ष झाली. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय, आम्ही अजून इकडेच होत आणि सगळे व्यवहारही तसेच चाललेले आहेत. कुठेतरी मध्ये थोडासा वेळ महाराज, बाकी वेळ सगळे व्यवहार चाललेले आहेत. यांनी भगवंत नाही भेटत. तर त्यामुळे तो भेटावा, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणूनच आपण हे एकत्र वाचन जे आहे किंवा त्यांचं स्मरण जे आहे, गुणवर्णन, लीला वर्णन, याचा उपयोग होऊन कधीतरी ती भक्ती मनात उत्पन्न व्हावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी न्यावं आपल्याला. तर असे ते भगवान जे आहेत ते भावानी मिळणारे आहेत, बांधले जाणारे आहेत. ते मेखळा कशी बांधू शकली, ती मेखळा म्हणजे तो अनुभव आहे जो अपरापार अनंत, त्यास अनुभवी आकळीत, तेवी मेखळे माझी रघुनाथ, दिसे समजता आकळला. तो अनुभवाने आकळायचा असेल तर तो अनुभव येतो कुठे, कोणाला, तर ज्याला भाव आहे त्याला येतो. तो भावग्राह्य इथपासून आपण तो विचार केला. तर त्यामुळे हे श्रीराम प्रभूंचं चरित्र वाचताना
आपण बघितलं की त्या अयोध्यावासी लोकांकडनं शिकायला. पुढे असं वर्णन आहे की प्रभू श्रीराम अयोध्येतनं निघून गेले, तर बाकी लोकांनी व्यवसाय सोडले, वेश्यांनीही आपले व्यवसाय सोडून दिलेले आहेत. म्हणजे त्या अयोध्येतल्या वेश्या इतक्या श्रेष्ठ आहेत की रामप्रभू नाही म्हटल्यावर सगळा सगळा त्याग आहे पूर्ण. म्हणजे याचाच अर्थ रामप्रभू याच्या बाहेर गेले आणि आता त्यांना वैराग्य आणि आता त्यांना भक्ती आली असा अर्थ नाहीये. तेवढी तयारी आहे. महाराजांनी एका प्रवचनात म्हटलेलं आहे की भारताचं आध्यात्मिक वैभव एवढं आहे की इथल्या वैश्याही पतिव्रता असू शकतात. जे गुरुचरित्रात त्या वेश्येची कथा, ते भगवान शंकर परीक्षा पाहायला येतात, ते शिवलिंग दिलं देईन पण त्याच्या बदल्यात 3 दिवस पतिव्रत्य पाळणार असशील तर देतो वगैरे, जी कथा आहे त्यावेळी महाराज असं म्हणाले. तर सुरुवातीलाही आपण भावार्थ रामायण सुरू करायच्या आधी महाराजांनी जे प्रवचनातनं रामायणाबद्दल जे बोललेले आहेत, रामकथेबद्दल बोललेले आहेत, ते जेव्हा वाचलं तेव्हाही आपल्याला लक्षात येईल की रामप्रभूंपेक्षा जास्त महाराज बोलले कशाबद्दल. तर लक्ष्मणाचा त्याग कसा आहे, भरताचा त्याग कसा आहे, शत्रुघ्नाचा त्याग कसा आहे, त्या सुमित्रा मातेचा त्याग कसा आहे, तो गुहकाचे भाव कसा आहे. वसिष्ठांबद्दलही एका प्रवचनात महाराज म्हणाले की कित्येक म्हणजे कालानंतर रामप्रभू या कुलात जन्माला येणार म्हणून तेव्हापासून ती पौरोहित्याची सेवा त्यांनी केलेली आहे. तर तसा आपला आपल्या इष्टदेवाची आपला राम कोण आहे, आपला इष्टदेव कोण आहे. राम म्हणजे ज्याच्यात मन रमून त्याचा अंत होईल तो आपला राम. आपला राम कोण आहे, आपलं इष्टदैवत कोण आहे, हे पहिल्यांदा कळलं. त्याच्याशी आपला संबंध काय हे लक्षात येणं, आणि मग तो संबंध एकदा कळल्यावर त्याच्याप्रमाणे तो संबंध घेऊन त्याच्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करायला सुरुवात करणं. आणि मग तो व्यवहार इतका वाढत 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 जाईल की तो वाढत गेला की मग बाकी जगाशी जो व्यवहार आहे तो आपोआप उपरती वैराग्य याच्यासाठी वेगळा प्रयत्न करायचीच गरज नाही, कारण तो हरी आहे. भगवान असे ते लोणी चोरतात. म्हणजे काय, ते लोणी म्हणजे प्रेम आहे. आपलं प्रेम चोरतात ते, कोणालाही प्रेम वाटून देत नाही. ते म्हणतात तुझं प्रेम फक्त माझ्या वाटणीचं आहे, ते तुला आणि मला पाहिजे तर मी ते भक्तात वाटेन, पण तू तुझं प्रेम कोणाला वाटायचं नाही. आणि ते सगळं हरण करणारे आहेत. पण आपण तो भाव त्यांना दाखवला, त्यांचा तर भाव आहेच आपल्यावर, नाहीतर आपण जगू शकणार नाही. एक एक श्वास त्यांच्या प्रेमामुळे चाललेला आहे. जे आपण मागे बघितलं की दोन वृत्तींच्या मध्ये जी पोकळी आहे, आपण निमिष अर्ध किंवा निमिष म्हणतो, आपल्याला पलक झपकलेली म्हणजे पापण्या मिटलेल्या कळत नाहीत, कारण ती जी पोकळी आहे त्यात तो आनंद म्हणजे भगवान प्रकट होतो का, तर टिकावं, आपण राहावं आणि हे दुःखरूप संसारात पण काहीतरी सुख आपल्याला मिळावं की जेणेकरून माझ्याकडे लक्ष द्यायला तुला सुखकर व्हावं, म्हणून झोप आहे. हे सगळं सगळं अन्न आपण म्हणतो, आपण नोकरी धंदे करतो किंवा आपल्या संबंधी जे आहेत ते पैसे कमवतात, आपण कमवतो. पण पैसे कमवून आणि काही करून ते धान्य ते बनतंय कुठून. ठीक आहे, बिया आपण लावतो, बिया बनतात कुठून, ती मुळात रोपं आली कुठून, त्याला पाणी येते कुठून, ते जिथनं येते ती पंचमहाभूतच बनवलेत कुठून. हा सगळा जर विचार करत गेलं तर आपण पोचतो ते भगवंतापर्यंतच पोचतो. आणि असा तो विशाळ भगवंत जो आहे तो बंधनात पडायला तयार आहे. तुम्ही बांधून तर बघा. तर तसं ते तुम्हाला मला बांधता येईल हे जन्माला बरोबर दाखवत आहेत की त्या अनुभवानी
आणि अनुभवाने आकळत म्हणजे अनुभव सगळ्यांना येतोच आहे. आपल्याला तो घ्यायचा नसतो. त्या 2 क्षणामधल्या निर्विचार स्थितीत आनंद आहे. याच्यासाठी आपण मन शांत जर करू शकलो, तर तो अनुभव येणार. पण त्याच्या आधी पहिली तर इच्छा पाहिजे आपल्याला. तर ती इच्छा ज्याची आहे, त्याला तो अनुभव येतो, त्याला तो आकळतो आणि त्याच्या ताब्यातही राहतो. असा तो भगवान आहे. आता पुढे सांगतायत नाथ महाराज, जालिया निज वस्तुप्राप्ती सकळ वृत्ती उपशमती तेवी शूद्र कंटिकांची पंक्ती जे बेखळे प्रती अधोमुख. म्हणजे बाकी सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या त्या मेखळेत ज्या खाली मान घातलेल्या ज्या घंटा आहेत वाजणाऱ्या, त्या खाली मान घालून काय, तर त्या अनुभव एकदा मिळाला की ह्या सगळ्या वृत्ती खाली जातात. सर्वात आधी राजस तामस आणि राजस वृत्ती या खाली जातात आणि सर्वात शेवटी सात्विक वृत्ती खाली जातात. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सत्वरोज तमाचे विभाग 14व्या आणि 17व्या अध्यायात सांगितले. 16व्यातही दैवी आसुरी संपत्तीच्या निमित्ताने तो भाग आलाय, पण 14 आणि 17व्यात 3 गुणांचं वर्णन आणि 3 प्रकारच्या श्रद्धेचं वर्णन हे सगळं आलेलं आहे. पण उद्धवजींना जी गीता सांगितली भागवताच्या 11व्या स्कंदात, ज्याच्यावर नाथ महाराजांनी लिहिलंय, तर त्याच्यात सात्विक काय, राजस काय, तामस काय आणि निर्गुणी काय हेही सांगितलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे ते. कधी आपल्याला त्याचा अभ्यास एकत्र करता आला तर ते खूप छान हे आहे. तर धर्मही संपला तिकडे. परमहंसानाम को विधी को निषेधा. तर तो जिथे संपेल तेव्हा ते पराभक्तीचं जे बंधन आहे त्यांनी भगवंताला बांधता येतं. आणि तोपर्यंत तिथपर्यंत पोचेपर्यंत नाना धर्म आहेत, नाना विचार आहेत, त्याचा सगळा ती काय म्हणतात त्याला, त्याची ती किणकिण सगळी आहे. आपण हे मेखळा लहान बाळाला बांधताना पण तो आवाज होतो ना, एकदा बांधून झाली का तो आवाज थांबतो. तर तसं आहे. त्या जालिया निज वस्तू प्राप्ती सकळ वृत्ती उपशमती तेवी क्षुद्र घंटिकांची पंक्ती ते मेखेळे प्रति अधोमुख. अशा त्या क्षुद्र घंटिकाप्रमाणे वेगवेगळे मत आहेत. नाना मतांचा निजमेळा त्याची किंकणी ज्वाळामाळा यापरी विचित्र लीळा कटिमेखळा शोभत. ते नाना मतरूप आहेत, त्यांचा सगळा तो आवाज वगैरे जो चाललाय तो परमेश्वराला बांधेपर्यंत, ज्यांनी परमेश्वराला बांधलं त्याच्यासाठी तो संपलेला आहे आवाज सगळा. तर पुढे सांगतात नाथ महाराज, पितांबराचे उभय भाग दोन्ही भागी मुक्तलग तेणे अंगाचा फिटला पांग अंगीचा अव्यंग निजांग शोभा. आता पितांबर जे आहे भगवंताचं, आधी पितांबराचं वर्णन येऊन गेलं तेव्हा ते सच्चिदानंद स्वरूप एक सलग आहे हे सगळं वर्णन आलं. आणि ते खाली त्याचे 2 भाग, 2 पायाच्या भोवती फिरतं म्हणून खाली त्याचे 2 भाग आहेत. पण मात्र कटिप्रदेशात जेव्हा येतं तेव्हा काय होतं, तर तेव्हा 2 भाग राहत नाहीत ना पितांबराचे, तेव्हा तो एकच भाग होऊन जातो. तर द्वैतातून सुरू झालेली जी भक्ती आहे ती शेवटी त्या कंबरपट्ट्याच्या इथे येते, म्हणजे पराभक्तीला येते. तेव्हा ते द्वैत मिटून गेलं आहे की तिकडे आपणासारखे करीती तात्काळ जे म्हणतात गुरु शिष्याला, ते शिष्य त्या तयारीचा असेल तेव्हा सुयम साम्यम विधीयते म्हणतात, स्वतःच साम्य देतात. याचा अर्थ
स्वरूपातच घेतात तिथे वेगळेपण माझ्यासारखा नाही मीच ते एकरूपत्व त्या पितांबरात तिकडे आलेलं आहे. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास जरी असला तरी अहम ब्रह्मास्मी म्हटलं तरी अहम आणि ब्रह्म कुठेतरी वेगळेपणा आहे. त्याच्या वर जेव्हा पोचतं तेव्हा वासुदेव सर्वम असा तो एक एव अद्वितीय असा तो अनुभव जो आहे तिथे हे द्वैतम मिटलं असं ते पितांबर दाखवत आहे. आणि तेच अंग जे आहे ते अव्यंग झालेलं आहे. अव्यंग कसं तर खाली निऱ्या किंवा त्याचे असे वेव्ज आहेत वगैरे वगैरे आणि इथे आल्यावर फक्त ती शेवटची वळी एकसारखी सगळीकडे आहे. अशी ती निजांग शोभा त्यांची आहे. ज्याचे पाहता वक्षस्थळ सबाय भरित समूळ तेथे वसती विजनशीळ जनवळस जनवन सकळ समसाम्य. एक आपल्याला लक्षात आलं असेल इथे की पायापासून वर वर्णन करत जाताना हृदयापर्यंत नाथ महाराज आलेले आहेत. पण ते रूप इतकं विलक्षण आहे की पुन्हा त्यांनी मेखळेकडे लक्ष गेलेलं आहे, पुन्हा पितांबराकडे लक्ष गेलेलं आहे म्हणजे आणि मग पुन्हा आता ते त्यांच्या मगाशी हृदयस्थानाचं वर्णन केलं, आता परत मेखळेकडे आलेत आणि आता पुन्हा ते त्यांच्या वक्षस्थळाचं वर्णन करतायत. ज्याचे पाहता वक्षस्थळ सबाय भरित समूळ तेथे वसती विजनशीळ जनवन सकळ समसाम्य. आता भगवंताचे जे वक्षस्थळ आहे सबाय भरित समूळ म्हणजे ती पूर्ण अशी भरीव अशी छाती त्यांची आहे आणि तिथे कोण वसतंय तर विजनशीळ. विजनशीळ याचा अर्थ काय? विजन म्हणजे वन म्हणतो आपण. जन विजन झाले आम्हा जेव्हा संत महात्मे म्हणतात तेव्हा जिथे जन आहे तीच जागा आम्हाला ओसाड आहे आणि जिथे भगवंत आहे तेच आमचं स्थान आहे. अशा रीतीने म्हणजे वनात वन हे आपलंसं जास्त वाटतंय त्यांना आणि जन आहेत ते विजन वाटतात. तसं इकडे हे विजन म्हणजे कोण आहेत? हे विजन म्हणजे नुसते वनात जाऊन राहणारे आहेत असं नाही. हा जनाचा जो संघ आहे तो संघ ज्याचा सुटलेला आहे. रामसखा फक्त, बाकी कोणी नाही. तर असा ज्यांचा सुटलेला आहे सगळ्या जनांशी संगत तसे विजनात राहणारे म्हणजे ते कुठे विजनशील म्हणजेच ते भगवंताच्या हृदयात राहत आहेत. कारण जे खरे विजनशील आहेत त्याला जनात असो वनात असो सगळं सम आहे असं सांगतायत नाथ महाराज. पुढे सांगतायत पाहता ज्याचा कंबुकंठ वेदांची ते वाहती वाट तेथो निया होती प्रकट स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा. कंठ जो आहे भगवंताचा कंबुकंठ शंखासारखा गळा. कधी कधी कंठ हा म्हटला तर ह्याला कंबुकंठ म्हणतात. इथे जे हाड असतं भगवंताचं ते हाड दिसत नाही, हे पूर्ण वर ते झाकलेलं हे आहे. पण ते सगळ्या स्वरवर्णाचं उगमस्थान ते आहे आणि भगवंताच्या निश्वासातनं वेद आले. तो हुंकार आहे, तो हुंकारही इथून आलाय, त्यामुळे तो वेदांचंही स्थान आहे. आणि म्हणून गीतेचं महत्व सांगतात की वेद नुसतं निश्वास आहे तर गीता प्रत्यक्ष वाणीने भगवंतांनी सांगितले. हे गीतेचं महात्मा वेदापेक्षा जास्त सांगितलेलं आहे. तर इथे कंबुकंठ जे आहे ते
वेदाची वाहती वाट म्हणजे इथून ते आपण उच्चार करताना इथून हवा येऊन मग ती मुखावाटे बाहेर येते, तसं ती वेद मूळ इथून ते वेद प्रकट झाले. तेथोनी या होती प्रकट स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा. आता यात जसं भगवंताच्या कंठातनं वेद बाहेर आले, तसं एखादा योगी जेव्हा त्याचा शक्ती जागृतीनंतर साधना अभ्यासाने एक एक चक्र भेद करत जेव्हा तो वर जातो आणि जेव्हा मणिपूर चक्र जे कंठात आहे तिथपर्यंत जेव्हा येतो, तेव्हा धर्म सांगता यायला लागतो. पूर्ण ज्ञानाचा अनुभव नाहीये किंवा कधीतरी त्याची झलक मिळाली असेल, पण समाधीला पूर्ण नाहीये, पण तरीही परोक्ष ज्ञान झालेलं आहे. महाराजांनी एके ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रवचनात म्हटलेलं आहे की नुसतं काय शाब्दिक ज्ञान, त्याला काय महत्व आहे. अहो, ती एक स्टेप आहे. शाब्दिक ज्ञान झाल्याशिवाय कशाचा अनुभव घ्यायचा हे कळणार कसं. भक्ती मार्गाने जरी गेलं, ज्ञानमार्गाने जरी केलं, तरी ध्यान धारणा समाधीमध्ये जे धारणा ध्यान समाधीमध्ये जी धारणा आहे, ती धारणा ज्याच्यावर ठेवायची त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. एखाद्याला गुरुसेवेने ते मिळेल, एखाद्याला भक्तीच्या आधिक्याने मिळेल, पण आपली तेवढी गुरुसेवा किंवा गुरुभक्ती आहे का. आणि ज्यांची आहे ते सुद्धा संतांचे जे ग्रंथ आहेत ते प्रेमाने वाचत असतात, गीतेचा अभ्यास करत असतात. तर त्यामुळे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गुह्यते. अभ्यास आणि वैराग्य याच्यात जो अभ्यास आहे, तो अभ्यास म्हणजे काय आहे, तर तू काय आहेस, मला तुझ्याबद्दल प्रेम आहे, पण ते वाढावं याच्याकरताही मला तू वाढावं म्हणून आणि प्रेम आहे म्हणूनही जी क्युरिओसिटी आहे, तू कसं आहे समजावं याच्याकरताच हे सगळं लिखाण आहे. तर त्यामुळे शाब्दिक ज्ञानही काही कमी नाहीये महाराज सांगतात. आणि ते जे गुणवर्णन आहे, कीर्तन भक्ती काय आहे, नवविधा भक्ती मधली कीर्तन भक्ती म्हणजे उपदेश नाहीये. याच्यात खूप एक पथ्य असं पाळावं लागतं की महाराजांनी इतकं क्लिअर सगळं सांगून ठेवलंय की महाराजांची प्रवचनं ज्यांनी वाचलेली आहेत त्याचं कधी पतन होणं शक्य नाही, जर मनापासून वाटले असेल. महाराज आपणही त्या ह्याच्यात वाचलेले सुरुवातीला सायक्लोस्टाईल मध्ये की महाराज जेव्हा सांगतात, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. तर महाराज सांगतात सर्वामुखी मंगल बोलवावे हे शेवटी आहे. त्याच्या आधी पूर्ण उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. ते झाल्यावर अधिकार प्राप्ती नंतर दुसऱ्याला उपदेश आहे. पण उपदेश वेगळा आणि कीर्तन भक्ती वेगळी. कीर्तन भक्ती कोणीही करू शकतो. लहान मुलगा ही गोष्ट सांगू शकतो रामाची, आणि आपण ती कौतुकाने आणि आनंदाने जरी ऐकू शकलो तर त्यातही आपलं कल्याण आहे. त्यामुळे कोणी कोण सांगतंय किंवा कोण ऐकतंय यांनी कोणी लहान मोठा ठरत नाही. लहान मोठा ठरतो कुठून, भाव किती जास्त आला आणि किती नाही आला, हा एकच क्रायटेरिया आहे. हनुमंतांनी जेव्हा प्रायोपवेशनाला बसले हनुमान आणि सगळे, आणि मग ते जांबुवंतांनी स्तुती केली हनुमंतांची, आणि मग त्यांना ते स्वतः कोण आहेत त्याची जाणीव त्यांनी स्तुतीतनं करून दिली, आणि हनुमंतांना स्वतःची जाणीव झाली. याचा अर्थ जांबुवत हनुमंतापेक्षा श्रेष्ठ झाले का. हनुमंत म्हणजे भगवान शंकर आहेत स्वतः. जांबुवंतांना त्याच्यानंतर द्वापार युगापर्यंत थांबून मग भगवंतांशी युद्ध करून मग त्याच्यानंतर ते भगवान आहेत कळून मग नंतर ज्ञान प्राप्ती आहे. आणि हे स्वतः बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत. तर त्यामुळे कोण सांगतंय आणि कोण ऐकतंय यांनी छोटा मोठा ठरत नाही.
सांगणारा कीर्तन भक्ती करतो, ऐकणारा श्रवण भक्ती करतो आणि सांगणारा ऐकणारा दोघेही एकाच वेळी स्मरण भक्ती करतात, जी सकलाही व्यापी गरिष्ठ म्हणून मोठे महाराज सांगतात. ते स्मरण आपल्याला घडतं. एकट्याने बसून बघा, आपण चिंतन करू आता वाचू होत नाही. ते असं जेव्हा एकत्र चर्चा होते तेव्हा ते होतं. म्हणून तर महाराज आपण परत परत आपण हे सांगतो. काका बऱ्याच वेळा हेच उदाहरण देतात की हरेश्वरला महाराज जे म्हणाले, एकाने चिंतन करावं, अनेकांनी करावं, सर्वांनी मिळून चिंतन करावं. ते एवढ्या करताय. तर सांगायचं असं की ज्याची कुंडलिनी शक्ती अ, मणिपूर चक्रापर्यंत गेली तर ती अ, वाचा सिद्धी किंवा ती सरस्वतीची प्रसन्नता होऊन अंतर्गुरूची प्रेरणा प्राप्त होऊन तो जो महात्मा आहे तो त्याला परोक्ष ज्ञान होऊन तो दुसऱ्याला ज्ञान सांगू शकतो. आणि तसंच ते भगवंताच्या शरीरात कंठाबद्दल सांगितलेलं आहे की पाता ज्याचा कंबुकंठ वेदांची ते पाहती पाठ तेथून या होती प्रकट स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा. ओंकारा माझी जी वर्ण व्यक्ती तेवी मुखा माझी दंतपंक्ती. 52 वर्ण जसे आहेत तरी तरी म्हणजे त्यातलं जर आपण स्वर हे करून नुसतेच व्यंजन घेतली किंवा हे तर 32. तर आणि त्यातही म्हणजे अनुस्वार घेतले नाही तर क ख ग घ च छ ज झ असे चौकीचे चारी मिरवती. म्हणजे ते दात म्हणजेच ते वर्ण आहेत असं ते सांगतात. ओंकारा ओंकारा माझी वर्ण व्यक्ती तेवी मुखा माझी दंतपंक्ती चौकीचे चारी मिरवती चिदानंद दीप्ती सोलीव. म्हणजे त्या एवढूशा बाळाला दातही आहेत. हे सगळं वर्णन ऐकताना एक आपल्याला भान ठेवायला लागतं की ह्यातला ज्ञानाचा भाग ऐकताना आपला भाव वाढला पाहिजे, कमी होता कामा नये. आपल्याला ते सगुण रूप जास्त दिसलं पाहिजे. सगुण रूप बाजूला जाऊन नुसताच हा तत्वविचार दिसायला लागला तर ती गडबड आहे. त्या दातातच कसे वेद आहेत किंवा वर्णपंक्ती आहेत, त्या कंठातनच कसे वेद आले असतील. ते एवढूशा त्या उदराचे ती एवढूशा बेंबीत त्यातनं ब्रह्मदेव आलेले असतील. ही ते जे रूप आहे त्याच्यावरनं चित्त न हटता हा सगळा त्यातल्या अध्यात्माचा विचार करणं आवश्यक आहे. हा. हे 5 मिनिटं राहिले ना. हा 5 मिनिटं राहिले. थँक्यू. असं नेहमी सांगत जा. तर ओंकाराजी माझी वर्ण व्यक्ती ते मुखा माझी दंतपक्ती चौकीचे चारी मिरवती चिदानंद दीप्ती सोलीव. हे जरी वर्ण तयार झाले, सगळे जे वर्ण आहेत ते बीज स्वरूप आहेत आपल्यातली. आपण घोरात कष्टाच्या वेळी हे पाहिलं, शरण्योक हरता. तो अकहर्ता आहे. त्याच्यात अक म्हणजे क नसलेलं. म्हणजे क हे ज्ञानाभ्यासाच्या सुरुवातीचं सरस्वतीचं बीज म्हणून सांगितलेलं आहे. असे आपले नुसते अल्फाबेट नाही आहेत. आपलं व्याकरण म्हणजे ग्रामर नाहीये. मागेही आपण हे पाहिलं होतं पण ह्या इथे वर्णाचा विचार आलाय म्हणून पुन्हा सांगावंसं वाटतं की व्याकृत म्हणजे परिणाम पावणं. तर ओंकाराचा प्रणवाचा परिणाम म्हणजे वर्ण, वर्णावरून शब्द आणि शब्दापासून वाक्य तयार झाले. तर त्याचे जे नियम आहे, व्याकृत होण्याचे जे नियम आहेत त्याला म्हणतात व्याकरण. त्यामुळे इतकं शास्त्र शुद्ध आहे. संस्कृत जी भाषा आहे, म्हणजे हे दुर्भाग्य आहे की आज अजूनही संस्कृतचा अभ्यास होऊ शकला नाही. संस्कृतचा अभ्यास जर करता आला
तर कितीतरी त्या टर्मिनॉलॉजी मध्येच अर्थ लपलेला आहे. म्हणजे जो आपण महाराजांचे प्रवचन वाचून किंवा बऱ्याच वेळे विचार करून कधीतरी क्लिक होतं, ते संस्कृतच्या अभ्यासाने ते एकदम पटकन कळायला येणं सोपं आहे. ते संस्कृत याचा अर्थच सम्यक कृतः, म्हणजे प्रॉपर ऑर्गनाइज्ड वेनी तयार केलेली अशी ती भाषा आहे, गिर्वाण भाषा आहे. तर हे वर्ण सगळे पण त्या ओंकाराचेच रूप आहेत आणि तेच दंतपंक्ती आहेत. म्हणजे एक एक बीजमंत्राचे शक्ती आपण विचार करता, ती दंतपंक्तीचं दर्शन हे किती आहे. त्या हास्याबरोबर ती दंतपंक्ती दिसली तर त्या प्रत्येक बीजानी काहीतरी कार्य आपण बघितलं. वरूनची 2 बीज बघितली. सगळे बीजाबद्दल बोलता येत नाही प्रकट ह्याच्यात, पण प्रत्येक बीजाचं वेगवेगळं कार्य आहे. तसंच आपल्या 7 चक्रात प्रत्येक चक्राचं एक बीज आहे. त्या त्या बीजाच्या ध्यानाने ते चक्र जागृत होतं. ज्यांचा अर्थात ज्यांना अ, दीक्षा प्राप्त आहे त्यांना हे सगळं करायची गरज नाही. पण असे ते वर्ण जे आहेत तेच त्यांची दंतपंक्ती आहे, असं इथे सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं 3 मिनिटच राहिलेत. आता पुढे आहे अधराचं, तर ते पुढच्या वेळी घेऊ, कारण ते 2-3 मिनिटात सांगण्यासारखं नाही. फक्त ओवी घेऊ. बरोबर जीव बरोबर. विभागजनी तैसे देखा अधर दोनी ऐक्या आले, श्रीराम वदनी मिनले मिळणी एकत्वे. आपलं बालकांड अध्याय 6, आणि आता आपण 45वी ओवीवर थांबलेलो. पुढच्या वेळी 45वी ओवी आपण घेऊ. ओके. कोणाला काही विचारायचं आहे? 1-2 मिनिटं राहिलेत, निदान प्रश्न तरी घेता येईल काही. नाही नाही. हा, चालेल. मग आजच्या करता थांबूया आपण. हो, थांबूया थांबूया. हो. श्री गुरुदेव दत्त. श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त. राम परतारम दातारम सर्वसंताम लोकाभिराम लोकाभिराम श्रीराम श्री भूयो गुरुदेव भूयो दत्त. नमः. नमाम्य सीतारामचंद्राय नमः. अवधूत काका, श्री गुरुदेव दत्त. देव दत्त. गुरुदेव दत्त. नमस्कार हा. काका. अह. नमस्कार.